विचारातून तुमच्या समोर हा विचार मांडणं फार महत्वाची गरज आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला महाबुद्धी महाविहाराचा जो प्रसंग आहे तो फार भयानक आहे, फार विचित्र आहे. यासाठी अनागारी धम्मपाल यांनी 1764 पासून ते 1933 पर्यंत त्यांचा जो काळ गेलेला आहे त्यांनी या परिषद या मुक्तीसाठी खूप मोठे आंदोलन केलेलं आहे. मी काय त्याच्यात खोलात जाणार नाही. त्याच्यानंतर आमच्या स्थानिक भारतीय बौद्ध भिक्खुनी देशाच्या भिक्खुनी बघा आता एक कसं होणार आहे, काय होणार आहे ते म्हणतात. 4 कायदा केला जायची 1949 आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसादनी हा कायदा केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सोल्युशन काढलेले किंवा 4 बौद्धांचे माणसं असावे आणि 4 सरकारचे म्हणजे ब्राह्मणांचे माणसं असावे आणि त्याच्यावर एक दुसरा माणूस असावा असे 8 लोक. पण तो बेलदार त्यांचे होते आणि तोही सुद्धा हिंदूचाच कलेक्टर असला पाहिजे आणि तोही चेअरमन असला पाहिजे. मला हे सांगा की आज तुम्ही पाहता की या ठिकाणी बंचित आहे, या ठिकाणी ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे, हिंदू लोकांचं देऊळ आहे आणि या देशाला स्वातंत्र्य कोणी दिलं? संविधान कोणी दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. मगाशी आमचे हेरेकर साहेबांनी त्यांच्या गाण्यातून फार सुंदर तुम्हाला पकडून गेलेलं आहे आणि त्याच्यात मार्गावर घेऊन मी तुम्हाला सांगतो की हे जर बाबासाहेबांनी जर संविधान दिलंय, संविधानामध्ये काय दिलं? त्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो मुसलमान आहे त्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. जो हिंदू आहे हिंदूने ख्रिश्चनच्या देवात जाऊ दे किंवा मुसलमानाच्या बंदिस्ताने जाऊ नये, याला त्याला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्यांनी ज्याचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि तो तसाच राहिला पाहिजे. परंतु आज इथे तसं नाही. हा बौद्धाचा बुद्ध विहार आहे, महाबोधी विहार आहे आणि आज 10 वर्षापूर्वीचा आहे. जर तुम्हाला कोणी दान दिला असता सरकारने, हे दान दिलेली नसते तुम्हाला. बुद्धाचा अधिकार तुमच्या त्याच्यात प्राप्त होऊ शकत नाही. आणि एका माणसाने दुसऱ्या हिंदू आणि संविधानामध्ये गेलं त्याच्याबद्दल किती पोटाला जातात एका धर्माने दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाऊन दुसऱ्याच्या ही परीक्षा आहे महत्वाच्या कारणासाठी आहे आणि मुक्त होण्यासाठी त्यांनी सभासद तयार केली आहे आणि त्याचा जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आणि आमच्या रिपब्लिकन नेत्यांनी या ठिकाणी संपूर्ण आणि उत्तर प्रदेशमध्ये यामध्ये आपले बदलले तो फक्त महाराष्ट्र आहे. धन्यवाद. हर मी बोलतो सर्व आहे अगदी जगातील बौद्धांनी एकत्र येऊन ते वंदनीय ग्रंथ विरोधी आपल्या मुलावर या ठिकाणी व्यक्त करायचं. काय म्हणे समाज मटन खा आणि आम्ही तिकडे 25 किलो तांदूळ द्या. तर त्यांनी म्हटलं की बंदीची पाठवून देतो. तर आतापर्यंत सुद्धा 25 किलो तांदूळ आले नाही. मी तुम्हाला का सांगतो? कारण की या ठिकाणी आपण सांगण्याची गरज पडणार नाही. कारण की राजकीय सत्तेमध्ये आपण वडले राजकारण सुद्धा आवडत होतं आणि धर्माचा हा मनुष्याला मुक्तीकडे नेण्याचा मार्ग आहे.
राजकारण हा देश चालवण्यासाठी आहे, चालवण्याचा प्रयत्न केला. त्या देशाला खंबीत्व नेतृत्व करण्याची गरज आहे आणि एकूणच्या कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसते, त्याची पत्नी नसते. हा सर्व जग हितासाठी लोकहितासाठी तो काम करत असतो.